श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 9 ऑगस्टला नागपंचमी आहे. नागपंचमीची पूजा कशी करावी, मग तुम्ही घरीच पूजा कशी करू शकता किंवा वारुळाला जाऊन पूजा कशी करू शकता, या दिवशी उपवास कधीपर्यंत करायचा आहे, उपवास कसा करावा, कधी सोडावा, उपवास सोडताना कोणता पदार्थ खावा, तसेच या नागपंचमीच्या दिवशी आपण कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहील, कधीही धनधान्याची कमतरता ही भासणार नाही. तसेच नागपंचमीचा उपवास का केला जातो, या दिवशी झोका का घेतात, तसेच या नागपंचमीच्या दिवशी कोणती कामे चुकूनही करू नये, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण साजरे केले जातात. श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमी सुद्धा असाच एक पर्व आहे. श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकरांना मानले जाते. तसेच हा पावसाळ्याचा ऋतू असतो. असं मानलं जातं की या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवरती येतात. या बाहेर पडलेल्या नागामुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली, ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता. तेव्हापासून नागपंचमी करण्याची प्रथा ही प्रचलित झाली असे देखील म्हणतात. तसेच या नागपंचमीच्या दिवशी महिला उपवास देखील करतात. 5 युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. आपण जर या नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास केला तर आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभतं. त्याला कधीही कसलीच कमतरता ही भासत नाही. तसेच हा नागपंचमीचा उपवास केल्यामुळे आपल्या घरामध्ये देखील सर्पभय राहत नाही. घरातील कोणत्याही व्यक्तीला सर्पदंश होत नाही. त्यामुळे महिला नागपंचमीचा उपवास हा करतात. मग काही ठिकाणी हा उपवास नागपंचमीच्या अगोदरच्या दिवसापासूनच केला जातो. मग 8 ऑगस्टलाच उपवास करायचा आहे आणि तो उपवास आपल्याला 9 ऑगस्टला सकाळी सोडायचा आहे. जेव्हा आपण नागदेवतेची पूजा करू तेव्हाच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तर काही ठिकाणी 9 ऑगस्टला उपवास केला जातो आणि 9 ऑगस्टला संध्याकाळी हा उपवास नागदेवतेची पूजा करून सोडला जातो. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करावा. मग हा उपवास करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर उपवास करताना आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचे आहे. चुकूनही मांसाहार त्यामध्ये नसावा किंवा तामसिक आहाराचे देखील सेवन आपण करू नये. मग कांदा लसूण याचा देखील समावेश आपल्या अन्नामध्ये नसावा. अगदी काही महिला गरोदर असतील किंवा आजारी असतील अशा महिला उपवास करणार नाहीत. तर अशा महिलांनी देखील काळजी घ्यायची आहे की आपण या दिवशी कांदा लसूण याचा समावेश जेवणामध्ये करायचा नाही. तसेच वांग्याची भाजी देखील आपण या नागपंचमीच्या दिवशी चुकूनही बनवायची नाही. अगदी नागपंचमीचा अगोदरचा जो दिवस आहे तेव्हापासूनच आपल्याला या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. तसेच मांसाहार संबंधित जर काही वस्तू असतील तर त्या देखील आपण या नागपंचमीच्या आदल्या दिवशी तसेच नागपंचमीच्या दिवशी घरी आणायच्या नाही. उपवास सोडताना मग आपण पुरणाची दिंड बनवून देखील नैवेद्य दाखवला जातो किंवा तुम्ही अगदी पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवू शकता किंवा या दिवशी खीर देखील बनवली जाते. पण आपल्याला उपवास सोडताना गोड पदार्थ खाऊनच उपवास हा सोडायचा आहे. आता हा उपवास अगदी कुमारिका किंवा महिला देखील करू शकता. अगदी मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये देखील तुम्ही उपवास करू शकता. फक्त आपल्याला त्या काळामध्ये नागदेवतेची पूजाही करता येणार नाही. मग आता ही नागदेवतेची साधी सोपी घरच्या घरी पूजा कशी करायची, तर आपण नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण शुभ्र रंगाची वस्त्र परिधान करायची आहे. काळा रंग चुकूनही घालायचा नाही. जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाची वस्त्रे घालायची नाही. मग तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे ही परिधान करायची आहे. आता या दिवशी तुम्ही सापांची चित्रे बनवून देखील पूजा करू शकता किंवा तांदळाचे साप देखील तुम्ही पाटावरती काढू शकता किंवा भिंतीवरती अगदी तुम्ही काजळाने साप काढले तरी पण चालेल.
किंवा तुम्ही वारुळाला जाऊन पूजा करू शकता किंवा अगदी तुम्ही मातीचे साप घरी बनवले आणि त्याची पूजा केली तरी पण चालेल। या 3-4 पद्धती आहे, त्यापैकी तुम्ही कोणत्याही पद्धतीचा अवलंब हा करू शकता। तर आता आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाट घ्यायचा आहे। चौरंगावरती लाल किंवा सफेद कपडा हा अंथरायचा आहे। चौरंगाभोवती आपण रांगोळी काढायची आहे। आता रांगोळी काढून झाल्यानंतर आपण तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। मग अगदी चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे। तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला देखील हळदी कुंकू फूल अर्पण करावं। भगवान श्री गणेशाची तुम्ही स्थापना करू शकता। मग गणेशाची मूर्ती नसेल तर सुपारी ठेवली तरी पण चालेल। सुपारी खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, त्यावरती सुपारी ठेवायची आहे। आता तुम्ही नाग काढायचे आहे। मग तांदळाने नाग तुम्ही काढू शकता। एक नाग, एक नागिन आणि तिची 2 पिल्ले असे आपल्याला 4 चित्र नागाचे काढायचे आहे। किंवा अगदी तुम्ही एखाद्या वहीच्या पानावरती देखील 4 नाग हे काढू शकता। त्यासोबतच वारुळ देखील काढू शकता। आता हे नाग काढून झाल्यानंतर आपल्याला जे काही पूजेचं साहित्य आहे ते पूजेचं साहित्य घ्यायचं आहे। मग या पूजेसाठी आपल्याला ज्वारीच्या लाह्या या लागणार आहे। ज्वारीच्या लाह्या घ्यायच्या आहे, दूध घ्यायचं आहे, दही घ्यायचं आहे। तुमच्या घरामध्ये जर भगवान शिवशंकरांची पिंड असेल, शिवपिंड असेल तर ही देखील तुम्ही पूजेसाठी घेऊ शकता। मग जेव्हा अभिषेक घालायचा आहे तेव्हा तुम्ही शिवपिंडीवरती अभिषेक हा करायचा आहे। आता आपण एका ताटामध्ये हळदी, कुंकुम, अक्षदा, बेलपत्र याशिवाय तुम्ही दुर्वा आणि आघाडा देखील घेऊ शकता। आणि पूजेसाठी काही फुलं, वस्त्रमाळा, उदबत्ती, दिवा आणि नैवेद्यासाठी ज्वारीच्या लाह्या, फुटाणे, दूध आणि पिवळी धागे आहेत। हे धागे बनवण्यासाठी आपण पांढरे सूत घ्यायचे आहे किंवा पांढरा दोरा घ्यायचा आहे। तो 5 पदरी किंवा 7 पदरी करायचा आहे आणि त्याला हळद ओली करून त्यामध्ये ते भिजत ठेवायचे। तर हे दोरे वारुळावरती पूजा करताना ठेवायचे। आता हे सर्व पूजा साहित्य आपण घ्यायचं आहे आणि आपण जे काही नागनागिनीचे फोटो किंवा तुम्ही अगदी तांदळाचे नागनागिन बनवले असतील त्यावरती या सर्व गोष्टी अर्पण करायच्या आहे। मग हळदी कुंकुम, बेलपत्र, दुर्वा, आघाडा, फुलं हे सर्व आपण त्यावरती अर्पण करावं। तसेच ज्वारीच्या लाह्या, फुटाणे हे सर्व अर्पण करावं। गणपती बाप्पाला दुर्वाची जोडी तसेच जास्वंदाचं फूल अर्पण करावं। आणि आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आपण प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा। त्यानंतर आपण जे काही दूध घेतलं होतं त्या दुधाने आपण शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे। तुम्ही पंचामृताने, दह्याने देखील अभिषेक हा करू शकता। अभिषेक करताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता आपण जे काही दोरे बनवले होते ते दोरे देखील नागनागिन यांच्यावरती अर्पण करायचे आहे। आता हे दोरे आपल्याला थोड्या वेळ तिथेच ठेवायचे आहे। अगदी अर्धा तास किंवा पाऊण तास ठेवले तरी पण चालेल। पूजा सर्व संपन्न झाल्यानंतर हे दोरे आपण आपल्या घरातील सर्वांच्या हातामध्ये बांधायचे आहे। अगदी लहान असो किंवा मोठे असो प्रत्येकाच्या हातामध्ये आपण हे दोरे बांधावे। यामुळे आपल्याला सर्पभय हे राहत नाही व घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही देखील जाणवत नाही। त्यानंतर आपण एक मंत्र म्हणायचा आहे। नागदेवतेचा मंत्र हा आपण घरातील सर्व व्यक्तींनी म्हटला तरी पण चालेल। अगदी 108 वेळा शक्य असेल तर 108 वेळा देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता। तर तो मंत्र असा आहे की ओम भ्रुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात। हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे। स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा अगदी लिहून घेतला हा मंत्र तरी पण चालेल। किंवा तुम्ही अगदी मोबाईलवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता आणि तुम्ही त्याचे श्रवण केले तरी पण चालेल। तसेच आपल्याला या दिवशी 9 नागदेवतांची नावे देखील घ्यायची आहे। याशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते। तर ते 9 नाग कोणते? पूजा करताना आपण अनंत, वासुकी, शेष, कबल, शंखपाल, पद्मनाथ, धृतराष्ट्र, तक्षक, कालिया या 9 नागांच्या नामावलीचे स्मरण करून फुले, हरभरा, लाह्या वाहाव्या व दूध पाजावे। यामुळे आपली पूजा ही सफल ठरत असते। या दिवशी भरपूर महिला हातांना मेहंदी देखील लावतात। मग या मेहंदी मागचे आणि झोका खेळण्यामागचे देखील महत्त्व आहे। सत्तेश्वर नागराजाच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुढ्यात उभा राहिला तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले। ते वचन देताना सत्तेश्वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले। त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावरती मेहंदी काढते।
तसेच या नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक महिलांनी अगदी 5 झोके किंवा अगदी 1 झोका तरी घ्यायचाच आहे। जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दुःखे खाली जाऊ दे, हे यामागचे कारण आहे। त्यामुळे आपण देखील या नागपंचमीच्या दिवशी झोका हा खेळायचाच आहे। नागपंचमीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देखील काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। आपण कोणत्याही गोष्टी चिरायच्या नाही किंवा कापायच्या नाही। ज्या काही चिरणे किंवा कापण्याच्या भाज्या आहेत त्या देखील आपण या दिवशी बनवायच्या नाही। कांदा लसूण हा तर वर्जच करायचा आहे, पण या दिवशी झाडांची हत्या करू नये। तसेच जमीन खोदणी देखील आपण या दिवशी करायची नाही। तसेच लोखंडी तवा असेल किंवा लोखंडी कढई असेल यामध्ये आपल्याला या दिवशी भाजी देखील बनवायची नाही। तसेच सुई धागा याचा देखील वापर आपण या दिवशी टाळायचा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।